सेवानिवृत्त झालेले अशोकराव आपल्या जुन्या सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते. पण त्यांच्या डोळ्यात आजही नोकरीच्या दिवसांची ती सतर्कता होती. स्वयंपाकघरात त्यांची पत्नी सुनेत्राताई जेवण बनवत होत्या. मध्ये दोघेही भूतकाळातील गोष्टी आठवून हसत होते. त्यांचा मुलगा आणि सून लग्नानंतर बेंगलोरला स्थायिक झाले होते. त्यामुळे घरात फक्त हे दोघेच राहत होते. अचानक दरवाजाची बेल जोरात वाजली. सुनेत्राताई दचकून म्हणाल्या, "हो, जरा बघा ना, यावेळी कोण आले बरं?" अशोकरावांनी टीव्ही बंद केला. दरवाजा उघडला आणि ते थपकूनच गेले. समोर त्यांचा मुलगा राजेश उभा होता. त्याला घाबरलेला चेहरा, लाल डोळे, जणू तो खूप रडलेला होता. त्याला असं अचानक आलेलं पाहून अशोकराव आश्चर्याने म्हणाले, "अरे राजेश, यावेळी तू अचानक काय काय झालं?" राजेश घरात आला, पण उत्तर देण्याऐवजी इकडे तिकडे पाहूच लागला. जणू काहीतरी शोधत होता. सुनेत्राताईही स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. "अरे वा, सगळं ठीक आहे ना? आणि सुनबाई कुठे आहे? तू एकटाच आलायस का?" राजेशने घाबरून आईकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, "आई, ती तिच्या माहेरी गेली आहे." सुनेत्राताई म्हणाल्या, "अशी अचानक मध्ये कशी गेली बरं? माहेरी आणि तूही काही न सांगता इथे आलास. नक्की काय झाले?" राजेशने विषय टाळत म्हटलं, "आई, काही नाही. आई, असंच आलोय." त्याच्या बोलण्यावरून कळत होतं की का नक्कीच काहीतरी घडलं आहे. तो थेट आपल्या खोलीत गेला. अशोकराव आणि सुमित्रातांनी एकमेकांकडे पाहिलं, पण त्या क्षणी त्याला काही विचारणं त्या दोघांनाही योग्य वाटलं नाही. रात्री जेवताना देखील राजेश शांतच बसला होता. सुनेत्राताईंनी 2-3दा विचारलं, "काही भांडण वगैरे झाले का?" पण तो प्रत्येक वेळी तेच म्हणाला, "नाही आई, तिला मायेची आठवण येत होती, त्यामुळे मी तिला पाठवून दिलं आहे आणि मग इथे आलो." अशोकरावांना काहीतरी बिनसले हे स्पष्ट जाणवत होतं. पण त्याने ठरवलं सकाळी नीट विचारू. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास तिघेही नाश्ता करायला बसले होते. इतक्यातच समोरचा दरवाजा धडम धडम करून उघडला. ना बेल वाजली ना टकटक. ती थेट आली. ती होती रूपा, राजेशची पत्नी. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अहंकार आणि आकड होती. ती थेट खोलीत गेली आणि कपाट उघडून महागडे कपडे, साड्या, दागिने सगळं तिने एका सुटकेसमध्ये भरायला सुरुवात केली. सुनेत्राताई खोलीत धावत गेल्या आणि म्हणाल्या, "अगं सुनबाई, हे तू काय करत आहेस? हे सगळं इथे सुरक्षित आहे. बॅगेत का भरत आहेस?" रूपा ताठ मानेने म्हणाली, "आता तर फक्त मी माझे कपडे आणि दागिने घेऊन चालली आहे. पण पुढच्या वेळी हे घरही नाव करेल. तुमच्या मुलाच्या पगाराचा अर्धा हिस्सा सुद्धा." हे ऐकून सुनेत्राताईंचा माथा ठणकला. त्या म्हणाल्या, "अगं रूपा, अशी का बोलत आहेस? काय झाले तुला? हे बघ, आपण शांतपणे बसून बोलूयात. आता असा आता ताईपणा बरा नव्हे." रूपा रागाने म्हणाली, "आता शांतपणे बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही. मला अडाणी समजू नका. माझा हक्क कसा घ्यायचा ते मला चांगलंच कळत आहे." असे बोलून ती सुटकेस उचलून दरवाजाकडे निघाली. अशोकराव आणि सुनेत्राताई दोघांनाही काही समजतच नव्हतं की हे सगळं अचानक काय चाललं आहे. रूपा गेटपर्यंत पोहोचताच राजेशने धावत येऊन तिचा हात पकडला. रूपा त्याचा हात झटकत म्हणाली, "अरे, बायको असताना बाहेर दुसऱ्या मुलींशी लफडे करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आता खूप सजवळ बनतोस." दुसऱ्या मुली अशोकराव आणि सुमित्राताईंचे डोळे विस्फारले. अशोकराव काही क्षण शब्दही उच्चारू शकले नाहीत. बाहेर शेजारी पाजारी लोक सुद्धा गोळा झाले. त्यांना पाहताच रूपा आणखी मोठ्याने ओरडू लागली, "हो, तुमचा मुलगा दुसऱ्या मुलीशी बोलतो. मला आता त्याच्यासोबत राहायचंच नाही. मला घटस्फोट हवा आहे." तिचा आवाज संपूर्ण गल्लीभर पोहोचला. लोक खिडकीतून डोकावून पाहू लागले. देशमुखांच्या मानाची धुळदाण होत होती. रुपा गेल्यानंतर अशोकरावांनी राजेशला कठोर शब्दात विचारलं, "हे मी काय ऐकलं राजेश? आता बोलणार आहेस का खरं सांग? हा सगळा काय प्रकार आहे बरं?" राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "बाबा, तुमची शपथ, माझं कोणाशीही काही संबंध नाही. आजवर मी बोललो नाही. पण रुपा लग्नापासूनच माझ्यापासून दूर राहत होती. माझ्याशी बोलायची ना जवळ येऊ द्यायची. मला वाटले तिला वेळ हवा असेल. नंतर सगळं ठीक होईल." तो पुढे म्हणाला, "काही दिवसांपूर्वी मला लता आत्यांच्या मुलगी मीनाचा मला फोन आला होता. तिच्या MBAच्या परीक्षेबद्दल तिला काही शंका होती. म्हणून मी बाल्कनीत जाऊन तिच्याशी बोलत होतो. रुपा झोपलेली होती. तिला त्रास होऊ नये म्हणून मी बाल्कनीत गेलो होतो. इतक्यात तिथे रुपा आली आणि माझ्यावर नको नको ती आरोप करू लागली. मी तिला खूप समजावलं, पण ती काहीच ऐकून घ्यायला तयारच नव्हती. तिने माझ्यावर सरळ सरळ आरोप केला की मी दुसऱ्या मुलीसोबत चोरून बोलतो. माझं तिच्याशी अफेअर आहे. मी तिला खूप समजावलं, पण ती काहीही ऐकून घेत नव्हती. आणि मग ती दुसऱ्या दिवशी घर सोडून निघून गेली. मला वाटलं इथे आली असेल, पण कळलं की ती तिच्या माहेरी गेली आहे. मी आज
तिला आणायला जाणारच होतो, पण तिने तर इथे येऊन तमाशाच केला. राजेश रडत म्हणाला, बाबा, माझे जर खरंच कुठे अफेअर असते तर मी तिच्या मागे मागे इथे का आलो असतो? सुनेत्राताईंनी कपाळावर हात ठेवला. अशोकरावांनी खोल विश्वास सोडला. मनात म्हणाले, हे प्रकरण तर चुकीच्या दिशेने चालले आहे. हे तिघे बोलतच होते की तेवढ्यात पुन्हा एकदा बेल वाजली. दरवाजा उघडून पाहिले तर दारात पोलीस उभे होते. 2 कॉन्स्टेबल आणि एक महिला कॉन्स्टेबल. मुख्य कॉन्स्टेबल आदेश दिला, तुमच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना त्या ताब्यात घेतले जात आहे. अशोकराव सुन्न झाले. दंडा महिला कॉन्स्टेबलने सुनेत्रताईंचा हात धरला आणि राजेशला बेड्या ठोकल्या गेल्या. अशोकराव काही बोलणार इतक्यात पोलिसांनी झिडकारले. कोणी त्यांचं ऐकून घेण्यास तयारच नव्हते. बाहेर पुन्हा शेजारी गोळा झाले. सर्वजण त्यांच्याकडे पाहून कुजबुज करू लागले. बहुतेक सुनेला खूप त्रास देत असतील काय? बाई, माणसं आहेत की जनावरं? रोज पेपरात येतात अशा बातम्या लालचा काही संपत नव्हत्या. असल्या लोकांची थेर जमलेल्या लोकांची बोलणे ऐकून देशमुख कुटुंब लाजेने पाणावून गेलं होतं. काही अपराध नसताना त्यांना शिक्षा मिळत होती. पोलीस तिघांनाही गाडीत बसून घेऊन गेले. पोलीस ठाण्यात त्यांना वेगवेगळ्या खोली चौकशीसाठी नेण्यात आले. अशोकरावांना एक थप्पडही मारली गेली. मी रिटायर्ड एसआय आहे असे म्हणतात पोलीस महसूल म्हणाले. पोलीस होता होय? बहुतेक सुनेच्या माहेरच्यांना लुटण्याआधी तू सामान्य लोकांनाही असंच लुटत असशील. तुम्हा तिघांना अशी शिक्षा देऊ की तुमच्या पुढच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. तिकडे सुनेत्रताईंना महिला कॉन्स्टेबल सतत त्रास देत होत्या. काय ग, हुंडा हवा होता ना तुला? अर्धी लाकडं स्मशानात गेली ना तुझी, तरीही सुनेकडून हुंडा पाहिजे का? तुला कॉन्स्टेबलचे शब्द ऐकून सुनेत्रा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, मॅडम, आम्ही तर तिला मुलगी समजलो होतो. आम्ही कधी तिच्याकडून 1 रुपयाचीही मागणी केली नव्हती. अहो, आम्ही तर तिला लग्नात फक्त 2 जोड्या कपड्यात आणलं होतं. सुनेत्राताई हुंदके देत म्हणाल्या. राजेश संताप आणि लाजेमुळे थरथरत होता. तो आई वडिलांसाठी काहीच करू शकत नव्हता. याची त्याला खूप खंत वाटत होती. त्यालाही पोलिसांनी खूप चोप दिला होता. पण शरीरापेक्षा त्याच्या आत्म्यावर खोल जखमा झाल्या होत्या. तिघांची अशी झालेली अवस्था पाहून ठाण्यातील एक कॉन्स्टेबलने हसतच म्हटलं, अरे या नको, की नातेवाईक आहेत की नाही जामीन करायला, की इथेच आपलं मनोरंजन करणार आहेत? तुम्ही सगळे पोलीस असले. राजेशला मात्र याचा खूप राग आला. अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश निराशेने लॉकअप मध्ये बसले होते. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल आला आणि म्हणाला, तुमच्यातल्या अशोक आणि सुनेत्राची जामीन मंजूर झाली आहे. अशोकराव चकितच झाले. आपल्याला जामीन कोणी केला? बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं तर 50 ते 60 वर्षाचा एक माणूस उभा होता. त्याला पाहताच अशोकरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो माणूस अशोकरावांचा जुना मित्र श्रीधर देसाई होता आणि तो पेशाने वकील होता. श्रीधरराव म्हणाले, मला या बातमीचा पत्ता लागला आणि मी थेट कोर्टात गेलो. मित्रा, मी विश्वासच ठेवू शकत नाही की तू किंवा वहिनी कधी पैशांचा लोभ कराल. तुम्हाला लॉकअप मध्ये पाहून मला राहवलं नाही, पण जामीन फक्त तुझा आणि वहिनींचाच झाला आहे, कारण तुम्ही दोघेही 60 वर्षाच्या वरचे आहात. राजेशला जामीन मिळायला वेळ लागेल. सुनेत्राताई रडू लागल्या. आपला मुलगा रात्रभर इथे कसा राहील? पण आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. राजेशनेही एक दीर्घ श्वास घेतला. तो मनात म्हणाला, किमान आई बाबा तरी इथून निघून गेले याचे त्याला जास्त समाधान वाटले. जेलमधून बाहेर येताच अशोकराव आणि सुनेत्राताई खूप रडू लागले. श्रीधर, हे काय झाले रे? आमच्यासोबत काही चूक नसताना ही कसली शिक्षा मिळते आम्हाला? श्रीधरराव गंभीरपणे म्हणाले, अशोक, एक सांगू का? अशा केसमध्ये सुटण्याची शक्यता फार कमी असते. कारण हुंडा प्रकरणात मुलीचेच म्हणणे जास्त मानले जाते. मी तर म्हणतो तू एखाद्या चांगल्या वकिलाशी बोलून घे. अशोकराव आश्चर्याने म्हणाले, काय श्रीधर, तू का नाही हडतळणार ही केस? तू पण तर वकील आहेस ना? श्रीधरराव काही क्षण शांत बसून म्हणाले, हे बघ मित्रा, ही केस घेणं म्हणजे माझ्या करिअरवर धोका आहे. पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन. तुझी इज्जत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. फक्त सत्य बाहेर यायला हवं. आज कोर्टाची तारीख होती. कोर्ट रूम खचाखच भरली होती. अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश कटघरात शांत उभे होते. त्या साहेबांनी साक्षी देण्यासाठी रूपाला बोलावले. रूपा पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर बनावटी अश्रू होते. तिचे हातपायी थरथरत होते. ती रडतच बोलायला लागली, लॉर्ड, माझे सासू-सासरे आणि माझा नवरा तिघेही मला हुंड्यासाठी खूप मारहाण करायचे. माझा अपमान करायचे. म्हणायचे की तुझ्या बाबांनी लग्नात काहीही हुंडा दिला नाही. जसं साहेब माझे
बाबा साधे शिक्षक आहेत. मला 2 लहान भाऊ बहिणी आहेत. अजून त्यांचे शिक्षण, लग्न होणे बाकी आहे. मग माझ्या बाबांनी या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणायचे? कोर्टामध्ये शांतता पसरली. रूपा पुढे म्हणाली, हे लोक मला माहेरहून महागड्या वस्तू आणायला सांगायचे. कधी एसी, कधी फ्रीज, तर कधी मोठा टीव्ही. कितीतरी वेळा लोकांनी मला मारलं. सासूही मारहाण करायची, नवऱ्याला मारायला लावायची. सासरेही काही कमी नव्हते. ते सुद्धा आगीत तेल ओतायचे. रुपाची बोलणे ऐकून कोर्टामध्ये कुसकुस सुरू झाली. ती डोळे पुसत पुढे म्हणाली, जेव्हा मी नवऱ्यासोबत बेंगलोरला गेले, तेव्हाही तो हुंड्यासाठी मला छळतच होता. जजसाहेब, माझ्या नवऱ्याचे तर परस्त्रीशी संबंध आहेत. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी ही गोष्ट सहन करू शकले नाही आणि म्हणूनच मी घर सोडलं. असे बोलून ती रडू लागली आणि रडत म्हणाली, जजसाहेब, मला घटस्फोट हवा आहे. आणि नवऱ्याच्या पगारातला अर्धा हिस्सा मालमत्ता देखील. सुनेचे बोलणे ऐकून सुनेत्राताईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. अरे, रूपा सरळ सरळ खोटं बोलत होती. रूपाच्या वकिलाने पुरावा म्हणून मोबाईल मधला एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये सुनेत्राताई रागाने रूपाला म्हणताना दिसत होत्या, इतकंच एसीत झोपायची आवड आहे तर तुझ्या बाबांना सांग. त्यांनी तर हुंड्यात काहीच दिलं नाही. त्यांनी दिलं असतं तर आपल्याला एवढी समस्या आलीच नसती. कोर्टामध्ये बसलेले सगळे लोक सुनेत्राताईंकडे दोषी नजरेने पाहू लागले. सुनेत्राताईंना त्या दिवशीची आठवण आठवली. रूपाच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. राजेश बेंगलोरला जायला निघालाच होता. जाताना तिलाही चल म्हणाला होता. पण तेव्हा रूपा म्हणाली होती की तिला काही दिवस सासू-सासऱ्यांसोबत राहायचे आहे. तिच्या बेडरूममध्ये एसी नव्हता. त्यामुळे ती बेडरूममध्ये एसी लावून घेण्याचा हट्ट करत होती. सुनेत्राताई शांतपणे म्हणाल्या, बेटा, लग्नात खूप खर्च झाला आहे. पुढच्या महिन्यात पेन्शन आली की नक्की एसी घेऊया. पण रूपा हट्टीपणामुळे अडून बसली होती. सुनेत्राताई म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तू आमच्या खोलीत झोप, आम्ही हॉलमध्ये झोपू. तरीही रूपा तयार नव्हती. शेवटी सुनेत्राताईंचा संयम तुटला आणि त्यांनी चिडून ते वाक्य उच्चारले, जे रेकॉर्डिंग रूपाने पुढे एडिट करून पुरावा म्हणून दाखवले गेले. आज कोर्टात तोच व्हिडिओ रूपाचे सर्वात मोठे शस्त्र बनला होता. अशोकराव लगेच समजून गेले की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. जेव्हा ते सगळं घडलं तेव्हा रूपाने मुद्दाम रेकॉर्डिंग केलं होतं. म्हणजे ती जाणीवपूर्वक सुनेत्राताईंना भडकवत होती. ते मनात म्हणाले, नक्कीच दाल में कुछ काला है. रूपा हे केवळ राजेशच्या रागासाठी किंवा हुंड्यासाठी करत नव्हती, तर यामागे काहीतरी दुसरीच मोठी योजना होती. दिवसभराची सुनावणी संपली आणि पुन्हा अशोकराव सुनेत्राताई आणि राजेशला पोलीस कस्टडीत नेण्यात आले. बाहेर येताच अशोकराव निराश स्वरात आपल्या वकील मित्राला म्हणाले, श्रीधर, आपली केस खूपच कमजोर दिसतीये ना. त्या एका व्हिडिओने सगळं उलटवलं. कोर्ट आता आपल्याला दोषीच ठरवेल असे दिसत आहे. अशोकराव हताश झाले. त्यावर श्रीधरराव शांतपणे म्हणाले, हो, व्हिडिओमुळे परिस्थिती बिघडली आहे, पण आपण हार मानायची नसते. अजून प्रयत्न करूया. अशोकरावांनी राजेशला विचारलं, राजेश, बेंगलोरच्या फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही होता ना? राजेश म्हणाला, हो, होता. अशोकराव पुढे म्हणाले, रूपाच्या वागण्यात तुला काहीतरी विचित्र वाटत होतं का? थोडा विचार करून राजेश म्हणाला, बाबा, रूपाचे घराकडे कधीच लक्ष नसायचे. तिला स्वयंपाक बनवण्याचा सुद्धा कंटाळा यायचा. दुपारी फोन केल्यावर तिचा आवाज बाहेरचा वाटायचा. मी विचारलं तर ती म्हणायची, मला एकटीला घरात बसून कंटाळा येत आहे, म्हणून मी बाहेर आले आहे. एकदा तर रात्री घरी आलो तेव्हा फ्लॅटला लॉक होतो. घरी येताच ती म्हणाली, आत्ताच मी आईस्क्रीम खायला गेले होते, पण शेजारच्या काकूंनी मला सांगितले की दुपारपासून बाहेर होती. अशोकरावांच्या डोक्यात विचार येऊ लागले. राजेश पुढे म्हणाला, माझ्या ऑफिसमधील एका मित्राला माधवला सीसीटीव्ही फुटेज बद्दल विचारले तर तो हे काम करू शकेल. हे ऐकून अशोकरावांनी लगेच पोलिसांकडून श्रीधररावांना बोलावून घेतलं आणि संपूर्ण प्लॅन सांगितला. श्रीधररावांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज मागवले आणि ते फुटेज मिळाले ते पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले. दुसऱ्या दिवशीही रूपा रडत रडत तेच आरोप करत होती. हुंडा, मारहाण, अवैध संबंध, घटस्फोट, पोटगी संपत्तीवर हक्क. जज साहेबांकडे शांतपणे ऐकत होते. तेवढ्यात अशोकरावांचे वकील श्रीधर देसाई उभे राहिले आणि म्हणाले, माय लॉर्ड, जे सत्य दाखवलं जातं ते खोटं आहे. खरी गोष्ट अगदी वेगळी आहे. मी बेंगलोरमधील राजेशच्या अपार्टमेंटचा सीसीटीव्ही फुटेज सादर करू इच्छितो. स्क्रीनवर फुटेज पाहत लागले. त्यात स्पष्ट दिसत होते की रूपा वेगवेगळ्या दिवशी एका अनोळखी मुलासोबत बाहेर जात आहे. तो तिला कारने सोडतो, पुन्हा आणतो. दोघे तासनतास एकत्र असतात. हे पाहताच रूपाचा चेहरा पांढराफटक पडला. तिच्या आईच्याही डोळ्यात ती उमटली. श्रीधरराव म्हणाले, या मुलाचा पत्ता काढून मी पोलिसांच्या मदतीने त्याला कोर्टात आणला आहे.
त्या मुलाचे नाव प्रशांत होते. तो लग्नात लंगडत चालत होता. जणू पोलिसांनी त्याची चांगली पूजा केली होती. कृपा थरथरू लागली. जज साहेबांनी प्रशांतला विचारलं आणि तो बोलू लागला, मी आणि रुपा दिल्लीतील एका कोचिंग मध्ये एकत्र होतो. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो. पण माझ्याकडे नोकरी नव्हती, पैसा नव्हता. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचे लग्न राजेश सोबत लावून दिलं होतं. तो पुढे म्हणाला, रुपा आजही माझ्यावर प्रेम करते. म्हणूनच ती बेंगलोरला गेल्यानंतर मीही तिथे गेलो. आम्ही चोरून भेटत होतो. त्यानंतर आम्ही एक प्लॅन बनवला. रुपाने नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर हुंडाबळीची केस टाकायची. नवऱ्याकडून घटस्फोट घ्यायचा, पोटगी मिळवायची आणि तसेच नवऱ्याच्या संपत्तीवर हिस्सा मिळवायचा. आणि हे घडलं तरच आपण दोघे आरामात जगू शकतो. म्हणूनच रुपाने तो व्हिडिओ आधीच रेकॉर्डिंग करून ठेवला होता. प्रशांतचे बोलणे ऐकून कोर्टात शांतता पसरली. अशोकराव आणि सुनेत्राताई यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्यावरचे आरोप रुपा आणि प्रशांतचे घाणेरडे षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाले. राजेश अंगाचा थरकाप होईपर्यंत संतापला. आता त्याला कळलं की तिच्यापासून किती मोठा धोका होता. जज साहेब म्हणाले, रुपाने केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. सीसीटीव्ही पुरावे आणि कबुली जबाबाच्या आधारे अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश यांना पूर्णतः निर्दोष घोषित केले जात आहे. त्यांना हवे असल्यास रुपावर मारहाणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येईल. तसेच राजेश आणि सहजपणे तिला घटस्फोटही देऊ शकतो. कोर्टाचा निर्णय ऐकून रुपा स्तब्ध बसली. तिचे जगच कोसळले. ती खूप रडू लागली. कोर्टाबाहेर येताच राजेश म्हणाला, आता यापुढे कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. मला तुझा चेहरा देखील पाहण्याची इच्छा नाही. रुपा धावत प्रशांतकडे गेली, पण तोही म्हणाला, तुझ्यामुळे मला मार बसला आणि आता तू माझ्यासोबत राहिली तरी आपल्याकडे ना पैसे आहे ना भविष्य. माझ्या घरातले देखील तुला कधीच स्वीकारणार नाहीत. आपण कधीच एकत्र राहू शकत नाही. हे ऐकून रुपाच्या पायाखालची तर जमीनच सरकली. आई वडिलांनीही नाकारलं. माहेरी गेल्यावर तिला तिच्या आईने दारातच थांबवलं. ती म्हणाली, नालायक मुली, तुला आमची मुलगी म्हणून घ्यायला देखील लाज वाटते. आम्हाला वाटलं सासरी तुझ्यावर खरंच अत्याचार होत आहेत, पण तूच तर खरी नालायक निघाली. आता तुला या घरात जागा नाही. त्याच्यासाठी हे सगळं केलंस त्याच्याकडे जा. वडिलांनी तर तिच्याकडे बघायलाही नकार दिला. रुपा बॅग घेऊन बाहेर पडली. काही महिने एकटी राहिली. दागिने विकून कशीबशी जगत होती. पण तिला हळूहळू जाणवलं, राजेशच चांगला होता. ती मनात म्हणाली, मी राजेशला एक संधीची भीक मागेन, त्याचे पाय धरेन, कदाचित तो मला माफ करेल. आणि या आशेने रुपा राजेशच्या घरी गेली. तिथे जाऊन पाहिलं तर राजेशचे घर फुलांच्या माळांनी सजलेलं होतं. बाहेरच्या गेटवर बोर्ड होता, राजेश आणि पूजा शुभ विवाह. पूजा म्हणजे श्रीधर देसाई वकिलांची मुलगी. स्तब्ध झाली रुपा स्तब्ध झाली. मांडीवर बसलेल्या राजेशची आणि रुपाची नजरानजर झाली. राजेशने नोकराला बोलावला आणि रुपाकडे हात दाखवत कानात काहीतरी सांगितलं. तिला वाटले की राजेश तिला बोलावतोय. ती खूप खुश झाली. पण जेव्हा नोकर गेट जवळ आला तेव्हा तिला म्हणाला, साहेबांनी सांगितले आहे तुम्ही इथे उभेही राहू नका. जिथून आला तिथे परत जा. त्याने तिची बॅग रस्त्यावर फेकून दिली. रुपा खूप रडू लागली आणि रडतच तिथून निघून गेली. आता रुपाचे ना सासरे राहिले ना माहेर. तिला ना प्रेम मिळालं ना सन्मान. तर मित्रांनो, रुपासोबत जे झालं ते योग्य होतं का? नक्की सांगा. तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.